तुझ्या मनाला काही वाटलं नाही का ग आपल्या बाबांचा असा विश्वासघात करायला? अगं त्यांनी काय घोडं मारलं होतं तुझं सांग ना. किती जीव आहे त्यांचा तुझ्यावर माहितीये? आणि हेच संस्कार करतेस का तू आपल्या होणाऱ्या बाळावर? हा, हेच शिकवतेस का तू त्याला? एक मिनिट, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? मला कळतंय हा बेबी हत्या, तुम्हाला कळत नाहीये. आज वाढदिवस आहे तुझा, बाकी काही नाही, पण आज खोटं बोलण्यामध्ये मात्र वाढ झालेली आहे. बारीक सारीक खोटं बोलायची, मी कानाडोळा करायचे. जाऊ दे जाऊ दे, आज सुधारेल मग सुधारेल असं म्हणून सोडून द्यायचे. आई विना वाढलेली पोर आहे ती. पण एवढं खोटं बोललीस तू आमच्याशी? हा, तुझ्या आईच्या मागे मी आई झाली तुझी, पण तू मात्र केसाने गळा कापलास आमचा. एक मिनिट आई, मी तुमची माफी मागतो. हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो आता. अहो मी हात जोडते जावई बापू तुमच्या समोर, पटल्यास मी तुमच्या पाया पडते. पण माझ्या लेकाच्या आयुष्याचं वाटोळं झालं हो. आम्ही गरीब माणसं आहोत, आमची अब्रू म्हणजेच आमचं सगळं काही असतं. त्या दत्ता समोर आमच्या ह्यांना मान खाली घालायला लागली. कला, आपण आता निघूया इथून. अहो आता जायचंच आहे आपण. तुम्ही म्हणता ना ते पटतंय मला. आता हे जगातूनच निघून जाऊया. आपलीच मुलं आपला विश्वासघात करणार असतील तर कशासाठी जगायचं म्हणते मी. हाडाची काढ केली तो काय हा दिवस बघण्यासाठी? जे काही झालंय ना त्यात ताईचा काहीच दोष नाही. बाबा माझं चुकलंय खरंच. ठेव तू ताईच्या डोक्यावर हात आणि सांग बरं हेच. मनीष, माझ्यावर ओरडून काही होणार आहे का? सगळं मूड घालवून टाकलास तू माझा. एक काम धड होत नाही तुझ्या जनी. अरे यार, मी काय केलंय? एक शब्द बोलू नकोस ना तू आता. मी सगळं विस्का करून टाकलास कार्यक्रमाचा. मी काय केलं? जाते मी. जाते. गीता, 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 कुठे चाललीस? गीता, ए गीता, अगं आलो. बाईक. गीता, ए गीत, बाळा प्लीज चालू हो. ती गेली चालत. हा प्लीज चालू हो. खोटं बोलली हो ही, खोटं बोलली आपल्या सख्या आई बापा समोर. काय करायचं आपण सांगा ना? ह्याच्यासाठी का जन्म देतो आपण पोरांना? आता काय आई बापांनी काय डोकं फोडून घ्यायचं का यांच्या समोर? उद्या तुमच्याशी जर असंच खोटं बोलली तर काय म्हणाल तुम्ही? आई बापाने हेच शिकवलं का तुला? असंच म्हणणार ना. आता तिच्या बाबांनी तिला चांगलं शिकवलंय, पण जिथे आमच्याशीच अशी वागते तिथे तुमची काय गत हो? कला, कला, आपण आता निघूया घरी. बाबा, प्लीज असं नका ना करू. जान्हवीचा वाढदिवस आहे आज. जावई बापू, माफ करा आम्हाला, पण आता आम्हाला इथे नाही थांबता येणार. आमचे आमचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी, पण आई चल. हो, राहायला आलेले नाहीये मी इथे. काय गजानू, का असं वागलीस आमच्याशी? सांग ना, आम्ही काय गुन्हा केला होता, काय वावगं केलं होतं म्हणून तू आमच्याशी अशी वागलीस? तुझा गैरसमज झाला होता जानू.
तुला वाटत होतं मी तुझं लग्न मोडते म्हणून, पण ते खरं नाहीये. आणि म्हणून माझ्या मुलाचं लग्न मोडून त्याचा सूड उगवतेस तू माझ्यावर. हा, झालं तुझं समाधान? कला, अहो, लग्न मोडलं माझ्या मुलाचं एका सज्जन पोरीशी ठरलेलं. मुलीचा बाप आला होता, आपला फेटा पायाशी ठेवून आपली मुलगी पदरात घ्या असं सांगत होता. मला सांगा ना, एवढी चांगली माणसं मिळणार आहेत का कुठे? कला आता पुरे. काही चुकीचं बोलते का हो मी? हा, नाही, खरंच माझं काही चुकत असेल ना तर आईच्या हक्काने माझ्या 2 थोबाडीत मारा तुम्ही. कला, आता जर तू आली नाहीस ना तर मी इथून एकटा निघून जाईन. बरं नाही केलंस तू जानू. तुला कल्पना नाहीये तू काय केलंयस याची. अगं, पोरी माहेरासाठी आपला जीव काढून ठेवतात. कुठे फेडशील ही पाप जानू? हा, अगं, तुलाही पोरं बाळ होणार आहेत. मी म्हणणार नाहीये तोवर. देव करो आणि तुझी पोरं बाळ तुला अशी फसवू देत. अरे मग कळतील तुला ह्या आईचा तळतळाट. हिना, तुम्ही काय बोलताय? खरं तेच बोलते मी. अहो, शिव्या शाप काय देताय गरोदर बाईला? तिने विचार केला का आपण गरोदर आहोत याचा? अहो, पण तिने नाही केला तरी तुम्ही करा ना. तुम्ही मोठ्या आहात, आई आहात ना तिची. आणि झाली असेल तिची चूक. हा, चुकली? तिला कल्पना नाहीये ती किती चुकली आहे ती. नागिणीच्या शेपटावर पाय ठेवलाय तिने. ती अशी सोडणार नाहीये. आणि एक लक्षात ठेव जानू, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या घरात आणणार नाही. बाबा, असू दे. मूर्खासारखं काहीतरी बोलते ती, पण तुम्ही लक्ष नका देऊ. बाबा, मी सांगणारच होते तुम्ही. असू दे. जे झालं ते झालं, पण तुझ्याकडून मी ही अपेक्षा केली नव्हती बाळा. सुखी राहा. बाबा, सॉरी. नाही ताई, मी सॉरी. समधी चूक माझी आहे. रोल्याची आई कशी आहे मला अगोदरच माहित होत. मला खरंच शपथ माहित नव्हतं की ते इथे येणार आहेत. नाही तर कधी बाप जन्मात सुद्धा आले नसते मी इथं. मी चुकले. येतो. बाबूजी, प्लीज काळजी घ्या ताईची. अरे
हाय, उशीर झाला आम्हाला. याच्यामुळे केक कापला नाही ना अजून. अगं पिंटे आता बाहेर जाताना दिसला, कुठे गेला तो? हॅपी बर्थडे जान्हवी. मी म्हणलं होतं तुम्हाला, ही पिंट्याची अक्कल नाहीये. जानूचं कारस्थान आहे हे. तिकडे गोकुळात बसून सगळी सूत्र हलवत होती. तुम्ही नेहमी मला खोटं पाडलं. प्रत्येक वेळेस सांगत होते मी तुम्हाला. पिंट्याला फोन आला ना तेव्हा तर मला अगदी डाऊटच आला होता. पण तुम्ही माझ्या बोलण्याकडे कानाडोळा केला. काय तर म्हणे पोरांवर विश्वास ठेवायचा. मला अकलेचे धडे शिकवलेत तुम्ही. नंतर जाणवलं मला की जानू असणार ह्यात. मी बोलले पण तुम्हाला, पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत. हो ना? आता घ्या. आता बघा ना केवढ्याला पडलं हे. फक्त आपल्या इथे येऊन थांबली नाही ती पार अगदी त्या गोखल्यांपर्यंत पोहोचली. पाहिलं केवढी पोहोचलेली पोरगी आहे ही. एवढ्या लहान वयात ही एवढी अक्कल. अहो अशी विकून येईल त्याला बाजारात, ह्याला कळणार पण नाही. पण मला ना राहून राहून जानूचं नवल वाटतं. माझ्याशी एक वेळ ठीक आहे हो, ठीक आहे माझ्याशी कशीही वागते, पण तुमच्याशी असं वागायची काय गरज होती तिला? काय घोडं मारलं होतं तुम्ही तिचं? अगं पण तुला काय गरज होती तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या सासरच्यांसमोर तिला असं बोलायची? गीता, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हो रे, कळत होतं. सगळे टेन्शन मध्ये आहेत. हो, आपल्याला केक दिला आणि नंतर आपणच जेवायला बसलो. फक्त ऑड वाटलं काहीतरी. मला तर जेवण गेलंच नाही. पण आता सगळे समोर येत म्हटल्यानंतर जान्हवीला काही विचारता येत नाहीये. एरवी मला राग येतो. आपण बाहेर गेलो असताना तुझ्या आईचा फोन आला तर. पण आज बरं वाटलं. निदान त्यानिमित्ताने आपण बाहेर तरी पडू शकलो. बरं, तुझी खटार आता सुरू होणार आहे का? नाही तर आपण चालत जाऊ. लवकर पोहोचू ना घरी. व्हेरी फनी. मूर्ख आहेस का तू? अक्कल आहे का तुला? कोणी सांगितलं होतं नसता शहाणपणा करायला तुला? काय गरज होती ताईकडे येण्याची? अरे यार ती प्रेग्नंट आहे, तिला काही झालं म्हणजे. अरे ताई एवढा प्रयत्न करते, एवढा ट्राय करते आपल्या दोघांचं लग्न होण्यासाठी, आणि तू सगळं उलट. रोन्या खड्ड्यात गेला यार रोन्या. तुला एकदा सांगितलं कळत नाही. तुला सांगितलं होतं ना मी माझ्या फॅमिली पासून लांब राहा म्हणून. पुन्हा तेच करणारच का तू? तुला गरजच काय होती यार? तुला काय मोठा पराक्रम गाजवल्यावर का वाटतं? पहिल्यांदा माझ्या घरी येऊन माती खालीस, मी गप्प राहील. अरे यार सुनीता, पण हे ताईचं सासर आहे यार. सगळी मोठी माणसं त्याला. आणि फक्त तुझ्यामुळे माझी आई माझ्या ताईला सासरच्या समोर नको ते बोलली आहे. रोन्या सॉरी. अगं सॉरी म्हणून जे झालंय ते पुसलं जाणार आहे का आता? पण मला वाटलं की अगं तुला काय वाटलं ना याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये सुनीता, कळलं तुला? माझी ताई आणि माझे बाबा यांच्यावर सगळ्यात जास्त जीव आहे माझा या जगात. जर तुझ्या अशा वागण्याने त्याला सतत त्रास व्हायला लागला ना तर काही शपथ सांगतो आयुष्यात तुझं थोबाड पण नाही बघणार आपण. अरे पण रोन्या, मेला तुझा रोन्या. आज जर ताईला काही झालं सगळंच विसरून जा. रोन्या
अर्थ आहे का या वागण्याला? तू काय मला खणाखुणा करतोयस? तिच्या आईला शोभतं का हे वागणं? ती प्रेग्नेंट आहे, कळायला नको तिला? आपण तिला किती जपतो आणि सॉरी जान्हवी, म्हणजे मी तुझ्यावर रागवलेली नाहीये बाळा, पण ना मला तुझ्या आईचा खूप राग आलाय आता. वेळ काय, प्रसंग काय, कशाचं भानच नाही ठेवायचं. प्रत्येक वेळेला उचलली जीभ की लावली टाळ्याला. काही धरबंद आहे की नाही? बेबी पुरे आता. पुरे काय आता आई? तुला एकदाच सांगितलेलं कळतच नाही का बेबी? आई, पण त्यांचं वागणं मलाही नाही पटलं. हं, म्हणजे जे काय असेल ते असेल, पण प्रसंग आनंदाचा आहे, जरा भान नको का ठेवायला? आणि शेवटी हिला दिवस गेलेत ना. मान्य आहे मला नर्मदा, पण हे सगळं आत्ता बोलून आपण जान्हवीला त्रास द्यायचा आहे का? जान्हवीला त्रास झाला म्हणूनच आम्हाला राग आला. इतका आटापिटा करून सगळं जुळवून आणलं होतं. म्हटलं पोरीच्या चेहऱ्यावर जरा हसू येईल, आनंद दिसेल, पण ह्या बाईने तोंड उघडलं आणि सगळ्यावर पाणी फिरवलं. नाही ठीक आहे, त्यांना राग आला असेल, पण जरा थांबायचं होतं ना. वाढदिवस आहे, थोड्या वेळेने बोलले असतं तर काही फरक पडला असता का? मी याआधी काही बोलले नाही कोणाला, पण बाळाच्या भविष्यासाठी मी सगळ्यांच्याच, म्हणजे जान्हवीच्या सासर माहेर सगळ्यांच्या पत्रिका दाखवल्या होत्या. गुरुजींनी नेमकी तिच्या आईची पत्रिका काढली आणि मला दाखवली आणि म्हणाले की या व्यक्तीपासून बाळाला त्रास आहे. मी तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून काही सांगितलं नव्हतं तुम्हाला, पण त्यांना वाढदिवसाला बोलवलं ना, तेव्हाच माझ्या पोटात गोळा आला होता. या बाईपासून त्रास आहेच बाळाला आणि त्याच्या आईला. सरू मावशी, असं काही नसतं. असं काही नसतं. तर जान्हवीला झालं ते काय झालं? त्रासच झाला ना तिला. आणि जान्हवीला त्रास म्हणजे इनडायरेक्टली बाळाला त्रास होतोच ना. तू कधीपासून पत्रिका वगैरे मानायला लागलीस बेबी? मी पत्रिका मानत नसले ना तरी त्यांचा त्रास होतोय हे मानते. बेबी आई, काय चुकीचं बोलले ग मी? काय गरज होती त्यांना इतका तमाशा करायची? काय गरज होती? ठीक आहे, काय झालं असेल ते असेल. आई, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं ना काही विचारू नका. विचारा जान्हवीला. आम्ही काही विचारलं नाही. म्हणजे पिंट्याचं काय चाललंय, कोण मुलगी, काहीच विचारलं नव्हतं. खरंच विचारा तिला तुम्ही. पण आता या सगळ्याचा जान्हवीला त्रास होणार असेल तर आम्हाला मध्ये पडावं लागेल. त्यांचा स्वभाव बदलणं अवघड आहे. स्वभाव बदलणार नसेल ना तर तोडूनच टाकूया हे नातं. संबंधच नको त्यांच्याशी. बाळ झाल्यावर सांगू, बारशाला या म्हणाव. तोपर्यंत म्हणाव तोंडही दाखवू नका. मग त्या पिंट्याचं लग्न करा किंवा करू नका, आम्हाला काय करायचंय? दिव्या, या सगळ्यावर आपण प्लीज नंतर बोलूया. नंतर काय बोलायचंय? आता आपण सगळे एकत्र असताना एकत्रित काय तो निर्णय घेऊन टाकूया ना. ही वेळ ती नाहीये. श्री, मला असं वाटतंय की जान्हवीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या आईनं असं वागायला नको होतं असं आपल्या सगळ्यांना वाटतंय की नाही? पण मग त्याच दिवशी आपण असं वागायचं का? जान्हवी, आय एम सॉरी. खरंच जान्हवी, बाळा यात तुझा काहीच दोष नाहीये. म्हणजे तुला त्रास होऊ नये म्हणून बोलतोय ग. काळजी वाटते तुझी. निदान आज तरी असं व्हायला नको होतं. श्री, तू जान्हवीला घेऊन रूम मध्ये जा. ती जरा शांत झाली की मग आपण जेवायला बसूया. आणि आता प्लीज मला भूक नाही वगैरे असं अजिबात म्हणू नकोस. हा, हे बघ, बेबीनी बनवलेला नाहीये स्वयंपाक, त्यामुळे आपण अगदी निर्धास्तपणे जेऊया सगळे. हा, तुला माझ्याशिवाय दुसरं कोणी सापडत नाही का रे बोलायला? पुरे रे कांता. जान्हवी, जा, जाऊन फ्रेश हो. वाढदिवस आहे आज तुझा. कुणीही उपाशी पोटी झोपणार नाहीये आज. आणि झालं ते झालं, ते बदलता येणार नाही आता. पण ते सगळं मागे टाकून पुढे जाऊया आता. जान्हवी,
सगळ्या आनंदावर विरजण घातलं या बाईने. आई, मी तुला सांगून ठेवते, यापुढे तिच्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही आणि हा एकमेव पर्याय आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे आता. पण नक्की काय म्हणणं होतं त्या बाईचं? कोणास ठाऊक काय म्हणणं होतं त्यांचं. पण पण काही म्हण, जान्हवीनी यात पडायलाच नको होतं. अगदी तो तिचा भाऊ असला तरी. हो, आता ती प्रेग्नेंट आहे तर सगळ्यात जास्त काळजी तिनंच घ्यायला हवी ना. आपण हे सगळं नंतर बोलूया. चला वाढायला घ्या.